तर मित्रांनो बरेच जण मला आहे ना काय मिळते राहते बरं का तू आत्तापर्यंत आहे ना म्हणजे तू म्हणण्यापेक्षा तुम्ही दोघांनी आत्तापर्यंत काय काय केलं काय काय कमावलं काय काय घेतलं काय काय नाही लय गोष्टी आहे. मला लय जण म्हणतात मला मग आत्ता त्या दिवशी एक आपले सबस्क्रायबर म्हणजे सहज असं विचारलं आत्तापर्यंत तुम्ही काय काय केलं एवढं 1-1.5 मिलियनचं चॅनल तुमचं 1-2 लाखाचं काय काय केलं हे सांगायला नाही पाहिजे. अशी तू सांग ना काय काय केलं आपण. दिसतंय सगळ्यांना काय काय केलं काय सांगायचं. हा पण जे दिसतंय ना मग ते नुसतं याच्यातून नाही दिसत बाई त्यात त्यांना हे कळणार नाही ना किती अमाऊंट लागली. सगळ्यांना माहिती सगळ्याच्या अर्निंग सांगेल आधीच. हा का तर आतापर्यंत किती गेली असेल बरं अंदाज. आतापर्यंत 3-4 करोड. 4 CR एवढ्याच्यावर लक्षात घेऊन टाका 4 बोटांवर 4 CR म्हणजे घरातली प्रत्येक म्हणजे वस्तू किंवा पूर्ण घर दार, गाड्या हे ते बाकीचे एक्स्ट्रा वस्तू वर्षभराचा खर्च बाकीच्या वस्तू हा. वस्तूंमध्ये बरेच पैसे जायले. गाड्या घेतल्या ही एक घेतली तुम्हाला तर माहीतच आहे. ही एक घेतलेली ती माहीतच आहे. हे समोर एवढं उभं आहे ते माहीतच आहे आणि हे आहे हे माहीतच आहे. बरोबर आहे का नाही. कपड्यात बसून आहे फार बाकीचं तर काय म्हणजे हे सगळं 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 जे दिसतंय तुम्हाला हे सगळं त्याच्यातून आहे. त्यात काही विषय नाही का वेगळं काही. आणि तिकडं संगमनेरला गावाकडं सगळं त्यात काही विषय नाही. सगळं घेतलं तर आतापर्यंत मला असं वाटतं का एक प्रामाणिक असं एखादं प्लॅटफॉर्म असेल तो फक्त यूट्यूब आहे. प्रामाणिकपणे तुमचं जेवढं झालं तुम्हाला तेवढं देतं. कधी कधी जिथं कामाला जातो तिथले सुद्धा कशाला तरी कातर लावून कट करून घ्यायचे. युट्यूब नाही करत तसं. पण आता मध्यंतरी आता युट्यूब पण करायला लागलं व्ह्यूजच लय कमी करायला लागलं सगळ्यांचे. मग त्यांना नवीन नवीन युट्यूबर्स वर काढायला असं प्रत्येक वेळेस आपल्यालाच ठेवलं. आता आपल्या आधीच्या वेळेस ना डाऊन करतं मग आपल्याला थोडं बरं काढतं परत पुढच्या वेळेस त्यांना वर करतं परत काही दिवसांनी त्यांना डाऊन करतं परत त्यांच्या पुढचे म्हणजे प्रत्येकाला युट्यूब संधी देतं. असं नवीन नवीन क्रिएटर्स वर काढतो ते असं असतं. कारण मला स्वतःला मी युट्यूब चॅनल चालू केलं ना तेव्हा माझ्या आधीचे खूप युट्यूब चॅनल होते आणि मग माझं आलं मला असं वाटलं अरे यांना मी किती फॉलो करायचे माझ्या लई पुढे होते आधी. नंतर माझं चॅनल अचानक त्यांच्या पुढे गेले. मला असं वाटलं का नाही का म्हणजे युट्यूब तर करतच तसं प्रत्येक न्यू क्रिएटर असतं ना त्यांना संधी देत चालतात. मग त्याच्यातलं जे एखादं असतं ना का पुढे जाणार ते लगेच ग्रो करून टाकतं असं होतं. आणि आम्ही कम्प्लीट आधी ज्यांचे सबस्क्रायबर झाले का युट्यूब त्यांना म्हणतो तुम्ही तुमचे सबस्क्रायबर आणि आमचे व्हिडिओ सजेस्ट आणि आम्ही युट्यूब चॅनल खोललं 2016 मध्ये 17 हा 16च्या एंडिंगला 17च्या स्टार्टिंगला असं काहीतरी असेल. आणि आज आम्हाला यूट्यूबमध्ये ची जर्नी आमची 10 वर्षाची 10 वर्ष जुने युट्यूबर आहे आम्ही. आणि आज म्हणजे बाकीचे करतात कष्ट आत्ता तो भाग नाही पण आत्ताचे शॉपच लय करतात. डायरेक्ट 1000 के झाले का फटाके 2000 के झाले का डायरेक्ट चौकात पार्टी. आणि आता काय अवघड राहते पण त्यांची तेवढी अर्निंग पण नाही राहत. कारण मी ना आता काही काहींचे बघितले ना मला लोकांनी त्यांच्या लिंक पाठवले ना बरेच जणी 10,000 11,000 सबस्क्रायबर होऊन त्यांना अर्निंग काहीच आलेली नाही अजून किंवा 20-20 नाही आले ना त्यांना म्हणजे शॉर्टचे सबस्क्रायबर होते शॉर्टला एवढं युट्यूब. आपलं तसं म्हणजे ज्यावेळेस बाकीचे सगळे फोनमध्ये व्यस्त होते ना त्यावेळेस आम्ही व्हिडिओ टाकण्यामध्ये व्यस्त होतो. आम्ही म्हणजे अशी मी नव्हतो तेव्हा मी कामावरच जायचो. मी नव्हतो मी आता 4 वर्षानंतर मी ब्लॉगिंग ब्लॉगिंग मध्ये ते पण हिच्यामुळं मी इतके डिलीट केले ब्लॉग काही बनवलं का नाही तर मी कॅमेराने हे बोलणं आपल्याला हे काय टाकलं तू हे काय टाकलं तू हे काय टाकलं नाही तर बोललो नसतो मी. पण आता भारी वाटतं रे. आम्ही म्हणजे संगमनेरच्या आता भारी वाटतं तेव्हा पण मी कॅमेरा लॉक चालू केला आणि असं संगमनेरमध्ये फिरायला झालं. ते तू चालू करत असले तर मी नाही येणार म्हणजे असे माझे मिस्टर मी नाही येणार. 2022 ला म्हणलं 2022 ला मी स्कूटीवरच गेलो होतो आपण आठवत स्कूटीवरच माझ्या मिस्टर मला शूट सुद्धा काढून नव्हता दिला लॉंगचं काढला मी असं सुरुवातीला नाव ठेवायचं कसं राहत माहिती का अनकम्फर्टेबल वाटायचं मला वाटायचं मला मी म्हणतोय मला लोकांचा विचार करायचा मला वाटायचं आमचा व्हिडिओ पाहिलं कोण काय म्हणतं का मला तसं नाही तुला म्हणायचं नाही मला म्हणायचं नाही. मी पहिल्यापासून कधी कोणाला घाबरतच नाही जिंदगीत माझ्या. तरच युट्यूबर होतो माणूस घाबरलंच नाही पाहिजे.
माझ्या लाईफ मध्ये मी कधीच कॅमेरा कोणाला नाही फेस करायला घाबरला नाही पाहिजे तर कॅमेरा फेस करायला पण नाही. पण एखादी माझ्या पुढे कोणती व्यक्ती मी त्या व्यक्तीला कधीच घाबरत नाही. म्हणजे कोणी मला काही म्हणून मी आपण खरं असलं ना आपण कोणत्याच गोष्टीवर घाबरत नाही. खरंय. म्हणजे मी तर कधीच कोणाला त्याच्यावरून काय सांगशील तुम्ही काय करा, हं? युट्यूब चॅनल खोला आणि पैसे कमवा. खरंच कमवा. 4 कोटी का आला म्हणते. नाही आता कमवायचं आहे बरं का, पण आता काही लोक Views पाहिजे, views त्याच्यावर पाहिजे. डिपेंड राहते. युट्यूब वर डिपेंड राहून नाही चालत. तुम्ही साईड बिझनेस पण करा आणि ते पण हे असा करा. असा हा. असा आणि उभं करा. पण आम्ही काय नुसतं युट्यूब वर नव्हतं. माझी ब्लाऊजची मी चालायचं, कामाला मिस्टर पण जॉबला कामाला जायचे. जायचो. आमच्या दोघांची पण अर्निंग यायची आम्हाला आधीपासूनच. आता आम्ही सगळं उभं केलंय ना, आम्ही मस्त चाललंय हळूहळू. साईड बिझनेस म्हणून युट्यूब केला. लक बाय चान्स आले लाखो करोडो रुपये तर ठीक आहे, नाही आले तर प्रयत्न करायचे असं. हम्म. कारण का त्याच्यावरच नाही राहायचं. ते पा मकडी लय तगडी आहे, गेली पळून. कुठून आली वरून त्याच्यात झालं पहिले आमच्या लयच मोठी होती गो. काय म्हणते स्पायडर ना? कुठे गेला रे तो? लय तगडा होता रे. चल कंटिन्यू. काय म्हणतो तुम्ही? हा त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात आमचा का काही सगळ्यांनाच नाही जमत. म्हणजे सगळ्यांनाच असं प्रॉब्लेम असतात वेगवेगळे. तर खरं आहे ना, प्रत्येकाला लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मी बोलू कोणी जरी चॅनल खोललं, कोणी पण लगेच काय कोटी रुपये कमवत नाही. लगेच न- त्याला मी त्याला वर्ष द्यायला नशीब पण पाहिजे. लागत, नशीब ज्याचे त्याचे भाग्य पण लागत नशिबाचं नाही, आणि प्रश्न ज्याचे पडला, त्याचे त्याला मेहनत घ्यावी योग लागते. पण मी लागत. एक तुझे वर्ष योग ना होते, खूप योग मेहनत एवढं लक्षात घ्यायची. ठेव. तुझे योग होते सगळ्यांना आणि ते जमत एक नाही. एकदम एक मला एक कमेंट हा. एक रिप्लाय द्यायचा आहे. एकदा एक म्हणजे असं एक मला सांगायचं होतं का, एक जण मला म्हटली का तू पण कोणाच तरी पाहूनच युट्यूब खोलला असं. मी ठीक आहे कोणाच तरी पाहून युट्यूब खोललं, पण मला आई तर कोणी फेमस नव्हतं केलेलं. फेमस व्हायला मला 1 वर्षभर मेहनत घ्यावं लागली होती असंय. आणि आमचं जर प्रमोशन कोणी- नाही केलं कोणी. जर कोणी माझ्या यांनी फेमस झालेलं असेल तर ते आई तर फेमस झालंय, त्याला आई ते पैसे लगेच सुरू झाले. तसं मी लगेच फेमस नाही झाले, जरी पण मी कोणाचं पाहून युट्यूब खोलला असेल तर असं. त्यानं त्या कमेंटला रिप्लाय द्यायचा होता बऱ्याच दिवसाचा. तसं तसं आपण काय कोणाकडे जाऊन केलं नाही. मला तर काहीच पहिले स्टार्टिंगला युट्यूबचं वाय का एडिटिंग का काहीच नाही माहित. म्हणजे स्टार्टिंग पासून ना सगळं आयतं जर एखाद्याला भेटलं नाही, एडिटिंग किंवा एडिटिंगचं सॉफ्टवेअर किंवा म्हणजे डायरेक्ट चॅनल मॉनिटायझेशनची प्रोसेस सगळं जर आयतं माहीत असलं ना, त्यावेळी तिला एकदम इझी असतं. पण जे स्टार्टिंग पासून करायचं असतं ना, त्यालाच माहित राहतं का त्यांनी किती प्रयत्न केलेले असतात. तर खूप जणांना ना हे पैशाचं कोटी रुपये 5 कोटी 6 कोटी कमवले हे खरंच खोटं वाटतं. तर मी तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनशॉट दाखवते. तर का दिवसाला आम्ही $400 $200 $300 असं कमवायचो त्यावेळेस, ज्यावेळेस माझे ब्लाऊजचे व्हिडिओ होते त्यावेळेसचे. तर स्क्रीनशॉट बघा इथं तुम्ही. दिवसाला मी 400 म्हणजे $400 आत्ताच्या वेळेस 9 चोक 36 हजाराचं काहीतरी होतं. समजा त्यावेळेस $80 असं काहीतरी होतं, त्यावेळेस थोडं कमी होतं. तर तुम्ही धरू शकता 8 चोक 32 वगैरे, म्हणजे 32,000 रुपये दिवसाला यूट्यूबमधून कमवायचो आम्ही दिवसाला. तर त्यावेळेस तेव्हापासूनचे म्हणजे 2018 पासून धरू शकता. 18 पासून तर आत्तापर्यंत ते पूर्ण सगळे मिळून एवढे झाले पैसे. आणि असं नाही का तेवढे कमवले म्हणजे आता आपल्याकडे तेवढे आहे असं नाही, आपल्याला पुन्हा कमवावंच लागतं. कारण ते जे आपण पैसे कमवलेले असतात ना, ते सगळे इन्व्हेस्ट केलेले असतात. म्हणजे आता तुम्ही बघितलं सगळ्या पैशाचा जो फॉर्म आहे तो सगळं रूपांतर झालंय. म्हणजे गाडीत, दुकानात, घरामध्ये बाकीचा एक्स्ट्रा खर्च वगैरे त्याच्यात झालंय रूपांतरण. आता आपल्याकडे ते पैसे नाही आहे तर पुन्हा म्हणजे प्रत्येकाचं असंच असतं. आपण जे नॉर्मल साधारण लोक आहे ना, त्यांनी कोटी रुपये कमवा नाही तर काही कमवा, आपल्याला पुन्हा पुढचे कमवायचंच असतं. तर असं नाही की आम्ही 6 कोटी 4-5 कोटी कमवले आणि आता आम्हाला डायरेक्ट बसायचे ते पैसे आहे ते आहे असं नाही. ते पैसे संपून गेलेले, पुन्हा कमवायचे. तर चला आवडला व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.